मी संजय थोबडे, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे आम्ही पारंपरिक ट्रस्टी आहोत. तरी दरवर्षी हे लोकांना 2010 पासून पंच कमिटीला ते गड्ड्यावरील सर्व दुकाने व मैदान हे लिलावाने देण्याचा आदेश लातूर धर्मदाय आयुक्तांनी केलेला होता. मागील वर्षी देखील यांना ते कंपल्सरी केलेलं असताना यांनी इथल्या धर्मादाय आयुक्तांशी संगनमत करून ते न करताच ते केल्याचं दाखवून परत त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झाला असं दाखवून ते प्रकरण निकाली काढलेलं होतं. परंतु यंदा यांनी निविदा काढली, सगळं काढलं, पेपरमध्ये पब्लिश देखील केलं, लोकांनी 20-20 लाख रुपये भरून टेंडर देखील भरले आणि ते सगळं झाल्यानंतर ना सर्वात जास्तीची निविदा ही 6,21,00,000 रुपयाची निघाली आणि त्याप्रमाणे त्यांना देणं हे अपेक्षित असताना त्यांनी 6,21,00,000ची निविदा ज्यांची होती त्या चौधरी यांनाच ते दिलेली आहे. आणि ह्या चौधरी गेल्या 30-40 वर्षापासून यांचं काम करतो आणि ह्यांचे आणि धर्मराज काळदे यांचे लागेबांधे असून ह्यांनी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. तर माझ्या एक पत्रकार मित्रांनी त्यांना फोन केला होता 4 वाजता, 3:30ला निविदा संपली, त्यावेळेला 4 वाजता केल्यावरती हो 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 तुम्हाला सांगतो म्हणून फोन कट केला धर्मराज काळादेंनी आणि दुसऱ्या दिवशी फोन केल्यावरती असं काही घडलंच नाही असं तो आता सांगतोय. आणि हे चौधरी सुद्धा ते तसंच सांगतायत की असं काय घडलेलं नाही, पहले से हमी लेते आए हैं, हमी लेते वो दुसरे क्या संबंध नाही आता, वो निविदा बिविदा कुछ संबंध नाही आहे असं तो चौधरी म्हणत आहे. म्हणजे ह्यांचे संगनमताने ह्यांनी देवस्थानचं, पर्यायाने सर्व समाजाचं आणि पर्यायाने सर्व सोलापूरकरांचं नुकसान करीत आहेत आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. 6,21,00,000ला गेलेलं टेंडर यांनी आता किती रुपये त्या ह्याच्यामध्ये दाखवतेत आणि ट्रस्टी लोकांना सुद्धा हे धर्मराज काळादी मूर्खात काढतो. म्हणजे त्यांना सांगतो की हे आपण 6,21,00,000 जर करता का दाखवले तर आपल्याला इन्कम टॅक्स वगैरे भरावा लागेल, म्हणून आपण दुसऱ्या मार्गाने हे पैसे घेऊ म्हणून घरी घेऊन जातो. पैसे कुठल्याही मार्गाने कुठेही काही दिसत नाहीत ते पैसे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर करता का हे पैसे जे आहे ह्या पैशाचं जर करता का बिल्डिंग फंड, अमुक फंड, तमुक फंड असं जिथं जिथं त्या फंडची वर्गवारी केली असल्या कुठलंही इन्कम टॅक्स लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी हे सर्व ट्रस्टी लोकांनी पण शहाणा व्हावं, दखल घ्यावी आणि अशा भ्रष्टाचार एकमेव माणूस करणार म्हणजे धर्मराज काळादी, अजून दुसरं कोण. या वर्षी त्याने मागच्या वर्षीचे ऊसाचे बिल दिले नाही तर त्यामुळं कारखान्याला ऊस मिळेना. आता कारखाना 700 कोटी रुपये कर्जात आहे, कारखाना 150-200 कोटी रुपये नुकसानीत आहे. हे ह्यांचं कर्तृत्व, कारण तिथं बी भ्रष्टाचार केलेला आहे मोठ्या प्रमाणात, 100-150 कोटी रुपये तिथं बी खाल्लंय ना. पण हे भ्रष्टाचार होत असताना मंदिर समितीचे जे लोक आहेत त्याला गप्प का बसतात? ते त्यांची त्याच्याबरोबर समोर बोलण्याची कुणाची टाप नाही आहे. त्याला चांगलं तुम्ही पत्रकार लोक विचारत नाही तर ते मंदिर समितीचे ट्रस्टी कधी विचारणार? कोणताही एकही पत्रकार याला 6,21,00,000ला टेंडर गेलेला आहे बाबा काय झालं पुढं हे विचारलंय का आज तक? काय काल एका पत्रकारांनी पत्रकार परिषदात प्रश्न टाकला होता पण त्यांना उडवाउडवीची उत्तर द्यायला ते पण ते मत लावून धरला पाहिजे ना तो प्रश्न. हे उडवाउडवी तुम्ही करू नका असं म्हणले का त्यांनी? असं म्हणायला पाहिजे. तुम्ही त्यांचं उत्तर सखोल त्यात शिरा ना, पूर्ण त्या सखोल चौकशी त्या समोर उभारून करा. हे जर काय आहे तुमचं म्हणणं सांगा म्हणून त्यांच्या समोर बसा, तर ते हे होईल. तर तुमचा चौथा लोकशाहीचा स्तंभ अजूनही मजबूत आहे असं म्हणता येईल. तुम्ही विचारलं नाही का? मी ते विचारल्यामुळे तर हे सगळं भांडणं उद्भवलेत. आम्ही ते बाहेर आलो, आम्ही त्यांच्या विरुद्ध केस केलेले आहेत. आता 2018 पासून केसेस चालू आहेत. ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत आणि याचा निकाल लवकरच 1-1.5 महिन्यात लागेल आणि ह्यांना आम्ही इथून ह्यांची गच्छंती अटाळ आहे.
काय मागणी केली? ह्यांना काढून टाका म्हणून, कशामधून? ते ट्रस्टी म्हणून. माझा तुम्ही सदस्य आहे का नाही? आता हे बघा, सदस्याबद्दल असं आहे की आमचे सगळ्यांचे बद्दल अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळं माझं ते काढून टाकले तर अहवाल काय ते अजून चाललेलं नाही आहे, म्हणून मी ट्रस्टी आहे.